आज अंगारकी चतुर्थी आहे आणि याच निमित्ताने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सध्या मी उभा आहे। या ठिकाणी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात संपूर्ण जो काही परिसर आहे तो अगदी दुमदुमून निघालाय। अगदी भक्तिभावाचं वातावरण या मंदिर परिसरात निर्माण झालंय। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अगदी सकाळपासूनच, सकाळी 6 वाजता जेव्हा मंदिर उघडलं, अगदी तेव्हापासूनच भक्तांची रीघ जी आहे ती लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। याचं कारण म्हणजे अंगारकी चतुर्थी आहे। अंगारकी चतुर्थीचा योग हा फार दुर्मिळ असतो, खूप कमी वेळा ही चतुर्थी येते। मंगळवारी असल्याने या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं संबोधलं जातं आणि याचंच औचित्य साधून पुण्यातील या लाडक्या बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। यासोबतच सध्या ज्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहे आणि या सुट्ट्यांमुळे अनेक पर्यटक जे आहेत ते पुण्यात येत असतात। त्या निमित्ताने देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि या अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने बाप्पांचं जे रूप आहे ते पूर्ण सुवर्ण अलंकाराने मडवण्यात आलेलं आहे, सजवण्यात आलेलं आहे। यासोबतच विविध रंगी फुलांची आरास आपल्याला या ठिकाणी असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मंदिराचा जो बाहेरील देखील परिसर आहे तो देखील झेंडूची फुलं असतील, अष्टरची फुलं असतील, वेगवेगळ्या रंगाच्या फुलांनी हा परिसर जो सजवण्यात आला आहे। त्यामुळे या ठिकाणी भाविकांची रांग जी आहे, गर्दी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर झाली आहे आणि अर्थातच अंगारकी चतुर्थी असेल किंवा कोणतीही चतुर्थी असेल किंवा कोणता योग असेल, पुणेकर नेहमीच या आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी आतुर असतात आणि ते फक्त संधीच्या शोधात असतात की आम्हाला श्रीमंताचं दर्शन कधी करायला मिळेल। त्यामुळे हा संपूर्ण परिसर अगदी भक्तिरंगात रंगून गेल्याचं चित्र आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतंय। प्रचंड अशी गर्दी या मंदिरात आहे। आपण जर पाहिलं तर मंदिरापासून साधारण 1 किलोमीटरच्या परिसरात ज्या आहेत त्या मोठ्या रांगा लागल्याचं चित्र सकाळपासूनच आपल्याला पाहायला मिळत होतं। आता देखील दुपारचे 12 वाजता रखरखत ऊन आहे, मात्र इतकं ऊन असून देखील या ठिकाणी भाविकांची गर्दी थोडी देखील कमी झालेली नाहीये। अर्थात हे श्रीमंतांप्रती असणारं भक्तांचं प्रेम आहे। प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।